हाय, मी प्राजक्ता. आज मी Amazon ओरिजिनल वरील जे के ड्रामाज आहे, जे हिंदी डब आहे, त्याचा मी आज तुम्हाला रिव्ह्यू देत आहे. फर्स्ट आहे ट्रू टू लव्ह. हा ट्रू टू लव्ह जो ड्रामा आहे, हा 3 कॅरेक्टर्स भोवती फिरत आहे. यांचा लव्ह ट्रायंगल दाखवलेला आहे आणि जी मेन लीड हिरोईन आहे, सो ती खूप क्यूट आहे. जिचं कॅरेक्टर गॉब्लिनमध्ये जी गॉब्लिनची बहीण असते ती आहे ही. सो तिने तिचं कॅरेक्टर खूप छान प्ले केलं आहे. ॲज युजुअल ती खूपच क्यूट वाटते आणि ती ॲक्च्युली खूप क्यूट दिसते. सो यामध्ये जी स्टोरी आहे, जी मेन लीड आहे, तिचा एक एक्स बॉयफ्रेंड असतो जो तिला चीट करतो आणि त्यातून तिला ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी तिचा एक फ्रेंड तिला हेल्प करतो आणि ती त्याच्या प्रेमात पडते. आणि ॲक्च्युली आधी ते एकमेकांचे इतके फ्रेंड नसतात, क्लोज फ्रेंड. सो ते दुश्मन असतात. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचं नंतर एंडला कन्फेस करतात, अशी स्टोरी आहे. सो स्टोरी लाईन इतकी स्ट्रॉंग नाही आहे ह्या ड्रामाची. सो ओके ओके आहे. फक्त जी मेन लीड आहे तिचं कॅरेक्टर खूप सुंदर दाखवले, खूप छान दाखवले. ती खूप क्यूट आहे आणि बाकी त्यांचं जे फ्रेंड सर्कलचे बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते पण छान आहेत. स्टोरी आणखी स्ट्रॉंग असायला हवी होती. सो त्यामुळे इतका स्ट्रॉंग नाही वाटला हा ड्रामा. यामध्ये आणखीन 2 कपल्स आहेत. सो त्यांची पण लव्ह स्टोरी त्यांनी जी रिप्रेझेंट केलेली आहे ती इतकी स्ट्रॉंग नाही मला वाटलेली. सो त्यामुळे माझ्याकडून ह्या ड्रामाला जे रेटिंग्स आहेत ते 10 आउट ऑफ 6 आहे. सेकंड ड्रामा जो आहे तो आहे ॲना. ही जी ॲना नावाची मुलगी आहे तिच्याभोवती हा ड्रामा पूर्ण फिरतो आहे आणि ह्याची स्टोरी लाईन खूप स्ट्रॉंग आहे. जी ॲना नावाची ही जी मुलगी आहे तर ती आधी गरीब फॅमिलीत जन्माला आलेली असते. त्यामुळे ती खूप प्रॉब्लेम्सला फेस करते आणि काही गोष्टींमध्ये ती तिच्या पॅरेंट्ससोबत खोटं बोलते आणि तिला असं वाटत असतं की मी रिच असायला हवी आहे. सो ती नंतर कसं खोटं बोलून दुसऱ्याचे जे नाव वापरून स्वतः ती लाईफ जगते. एका एकदम श्रीमंत माणसासोबत लग्न करते आणि नंतर तिची एक फ्रेंड असते. तिला सगळं कळते की हीच माझी फ्रेंड आहे जी हे सगळं करत आहे ते. आणि नंतर ती ज्या प्रॉब्लेम्समध्ये फसते त्यातून ती बाहेर सुद्धा येते आणि कशी ती बाहेर येते ही ती पूर्ण स्टोरी आहे. खूप स्ट्रॉंग स्टोरी आहे. सो मस्ट वॉच आहे. 10 आउट ऑफ 8 रेटिंग आहे माझ्याकडून. आणि थर्ड जो आहे तो आहे एक रियालिटी शो आहे. व्हरायटी शो म्हणू शकतो आपण त्याला, जिनीस किचन म्हणून. सो हे जे 5 सेलिब्रिटीज आहेत के ड्रामामधील, सो हा त्यांचा मेन मॅनेजर दाखवला आहे किचन. सो मेक्सिकोमध्ये हे पूर्ण शूट झालेलं आहे त्यांचा शो. सो ते पूर्ण जे कोरियन ज्या फूड आहे ते तिथे सेल करतात आणि त्यातून जो प्रॉफिट होईल असं दाखवलेलं आहे. आणि ही त्यांच्यासोबत आहे. पाक सियोजन आहे. आणखीन BTS मधलं व्ही सुद्धा आहे त्यामध्ये. आणखीन हे 5 जणांनी मिळून ते पूर्ण रेस्टॉरंट ते चालवतात. सो व्हीने तर खूप छान सगळे काम केलेलं आहे. सगळ्यांना त्यांनी काम वाटून दिलेलं असतं की कोणी कोणी काय काय काम करायचं असं. सो सगळेजण मिळून करतात. त्यांचं पूर्ण टीम बिल्ड करतात आणि खूप छान दाखवला हा शो. म्हणजे डेली त्यांचं किती सेल होतं, त्यांचे प्रॉडक्ट किती फूड त्यांचं विकलं जातं हे त्याच्यामध्ये फक्त दाखवलेलं आहे. बाकी एक्स्ट्राचं वेगळं काही नाही आहे. पण त्यांना काही काही चॅलेंजेसला फेस करावं लागतं. ते एकत्र मिळून कसे त्या प्रॉब्लेमला फेस करतात हे त्याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे. खूप छान आहे हा रिॲलिटी शो आणि हा हिंदी डब नाही आहे. सो खाली सबटायटल आहे इंग्लिशमध्ये, तेच आपल्याला पाहावे लागतात. आणि सगळ्यांनी खूप छान मस्त फूड बनवलेलं आहे. परत इथे मेक्सिकोमध्ये ते आजूबाजूला पाहण्यासारखे जे ठिकाण आहेत तिकडे पण ते फिरायला जातात. सो खूप छान दाखवलेलं आहे यामध्ये. आणि आपल्याला हे पाहायला भेटते की आपण ज्या ड्रामामध्ये ज्या आपल्याला जे कॅरेक्टर्स आवडतात किंवा जे मेन लीड्स आवडतात, सो ते त्याच्या बाहेर आउट ऑफ द बॉक्स जाऊन काय बाहेर करतात किंवा कसे ते स्वतःला हे करतात ते पाहायला भेटतं. या रियालिटी शोमध्ये पार्क सियोजन खूप हार्ड वर्कर आहे. सो त्याने खूप किचनमध्ये जास्त वेळ त्याने स्पेंड केलेला आहे.